रात्रीच्या जेवणासाठी चपाती तयार करायचा कंटाळा आला असेल तर आपण अगदी झटपट तयार होणारा घरगुती पद्धतीने हॉटेललाही मागे टाकेल असा दाल तडका आणि जीरा राईस तयार करणार आहोत. एक एक दाणा छान लांब सळसळीत मोकळा असा हा जीरा राईस तयार करणार आहोत. पाहुणे मंडळींना तुम्ही अगदी हा दाल तडका खायला दिलात तर पुन्हा तुमच्याकडे स्पेशल हेच जेवायला येतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता सर्वात आधी इथे आपण तूर डाळ घेतलेली आहे. घरची तयार केलेली विदाऊट पॉलिश ही तूर डाळ मी घेतलेली आहे. आता ही तूर डाळ सर्वात आधी आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि नंतर मग कुकरमध्ये शिजायला घालणार आहोत. तर इथे बघा, आपण दुसऱ्या कुठल्याही डाळीचा वापर करत नाही आहोत. जर पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही अर्धी तूर डाळ आणि अर्धी मुगाची डाळ इथे घेऊ शकता. तर आपण बघा, आधी पाणी घालून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. आणि तुम्हाला आजची ही रेसिपी जरा कुठे आवडली तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता बघा, पूर्ण हे डाळीतलं पाणी आपण काढून टाकणार आहोत आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने डाळ धुवून घेणार आहोत. तर आता ही डाळ जी आहे ती आपण पूर्ण छान अशी धुवून घेतलेली आहे. तर आता ही धुतलेली डाळ आपण कुकरमध्ये शिजायला घालणार आहोत. तर इथे कुकरमध्येच आपण ही डाळ, पाणी आणि इतर साहित्य घालून घेणार आहोत. डाळीमधलं पूर्ण पाणी निघालेलं आहे. तर आता यामध्ये डाळ शिजण्यासाठी आपण पाणी घालणार आहोत, पण पाणी जास्त प्रमाणात घालायचं नाही, कारण दाल तडका हा थोडा घट्टसरच असतो. तर आता यामध्ये आपल्याला 2 चुटकी एवढा हिंग घालायचा, कारण तूर डाळ ही पचायला जड असल्यामुळे आपल्याला हिंग घालायचं आहे यामध्ये आणि चवही छान लागते. आता पाव चमचा इथे आपण हळद घालणार आहोत, म्हणजे डाळीला रंग छान येईल. आणि इथे 2 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला घालायचा आहे. नुसतं हिरवी मिरची मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. तर चमचाभर आपल्याला इथे तेल घालायचं आहे. आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर हा कुकर आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि आपल्याला बघा, कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. 3 शिट्ट्यांमध्ये ही डाळ छान अशी शिजली जाईल. आता जोवर आपला हा कुकर होतो तोपर्यंत आपण भात शिजायला घालणार आहोत. तर त्यासाठी आपण इथे बघा, 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता. तर इथे तुम्ही जर साधाही आपला तांदूळ जर घेतला तर त्याचाही भात छान मोकळा सळसळीत होतो, जर या पद्धतीने केला तर. तर आता तोच तांदूळ बघा, मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घातलेला होता. जर तुम्हाला घाई असेल आणि तुम्ही भिजत घालायला वेळ नसेल, तरीसुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही केला तर अजिबातही तुमचा भात हा चिकट होणार नाही. तर आपण आता हा भात कढईमध्येच करणार आहोत, कारण केव्हाही भात शिजायला घालताना जाड तळाचं भांडं घ्यायचं. तर इथे आपण बघा, 1 वाटीसाठी 1 वाटी जो तांदूळ होता त्यासाठी भरपूर असं पाणी घातलेलं आहे कढईमध्ये आणि चमचाभर तेल. त्याचबरोबर आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे, कारण भात मिठामुळे त्याला चव छान लागते. आणि आता पाण्याला हलकीशी उकळी यायला लागलेली आहे. तर आपण यामध्ये तांदूळ घालणार आहोत. तांदूळामधलं पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे. तर भात शिजण्यासाठी आपण जास्त प्रमाणात पाणी घातलेलं आहे, कारण भातामध्ये असलेला जो स्टार्च आहे तो पूर्ण निघून जायला मदत होते पाण्यामुळे आणि मग भात अजिबातही तुमचा चिकट होत नाही. हॉटेलमध्ये याच पद्धतीने भात शिजवला जातो. चांगला छान लांबसडक दाणा राहतो. अजिबातही तांदूळ तुटल्या जात नाही आणि भाताला छान असं मोकळं शिजायला स्पेस मिळतो. अजिबातही तो दाटल्यासारखा होत नाही. आता एकदा फक्त आपण याला मध्ये असं हलवून घेणार आहोत, म्हणजे तळाला हा चिटकायला नको. त्यासाठी एकदाच फक्त फिरवून घेणार आहोत चमचा. आणि इथे बघू शकता, आता भातामधलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि आपला जो भात आहे तो शिजलेला आहे की नाही ते चेक करूया आधी. तर इथे भात आपल्याला पाहिजे तसा शिजला गेलेला आहे. जास्तही असा आपल्याला शिजवायचा नाही भात. तर आता यातलं पाणी आपण पूर्ण जे राहिलेलं आहे ते काढून घेणार आहोत. तर इथे चाळणी घेतलेली आहे आणि त्यावर आपल्याला शिजलेला हा भात घालून घ्यायचा आहे आणि जास्तीचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. इथे आपण जे तेल वापरलं होतं भात शिजताना, तर त्यामुळे तुमचा भात अजिबातही, जे भाताचे कण आहेत ते एकमेकांना चिकटत नाहीत. भात छान मोकळा सळसळीत राहतो. आणि इथे तुम्ही भाताचा बघा, दाणा बघू शकता. भात किती छान लांबसडक असा तयार झालेला आहे. थोडा थंड होऊ देऊया. आणि आता भात थंड झाल्यानंतर आपण वरून याला फोडणी घालणार आहोत, म्हणजेच छान असा जिराचा तडका देणार आहोत. तर इथे तेल गरम झाल्यानंतर इथे 2 ते 3च चमचे तेल घेतलेलं आहे. इथे अर्धा चमचा जिरे घातलेले आहे. जिरे छान असे फुलू द्यायचे आहेत. तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. आता इथे आपण भात घातल्यानंतर आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि छान हे पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे. बघा, आपण भाताला
फोडणी दिल्यानंतर सुद्धा अजिबातही भाताचे जे कण आहेत ते तुटल्या जात नाही. जे शीत आहेत भाताचे ते अजिबातही तुटलेले नाहीत, तसेच राहिलेले आहेत. छान मोकळा सळसळीत असा हा आपला भात तयार झालेला आहे. चला तर मग आता कुकरसुद्धा आपला गार झालेला आहे, तर बघूया. तर इथे उघडून दाखवते आधी. तर आपली डाळ कशी शिजलेली आहे ते बघूया. 3 शिट्ट्यांमध्ये आपली जी डाळ आहे ती चांगली शिजलेली आहे आणि यामध्ये जे आपण पाणी घातलं होतं ते सुद्धा अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. आता फक्त आपण विस्करने ही डाळ छान एकत्र करून घेणार आहोत. आपल्याला डाळ अजिबातही घोटायची नाही. तर इथे फक्त आपण बऱ्याचदा डाळ जेव्हा फोडणीला घालतो तेव्हा पाणी वेगळं आणि डाळ वेगळी असं होणार नाही. त्यासाठी फक्त विस्कर फिरवून घेतलं हलक्या हाताने. तर आता डाळसुद्धा बघूया. यातील जी डाळ आहे बघा ती दिसत आहे. अजिबातही आपण या डाळीला घोटलेलं नाही. हॉटेलमध्ये सुद्धा याच पद्धतीची डाळ असते. तर आता आपण जी वरण आहे त्याला फोडणी घालणार आहोत. तर त्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत. आज आपण ही हॉटेल स्टाईल भाजी करत आहोत, तर त्यासाठी आपण थोडं तेल जास्त घातलेलं आहे. पण तुम्ही कमी टाकलं तेल तरीही चालेल. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे इथे. मोहरी तेलामध्ये छान फुटल्यानंतर अर्धा चमचा जिरे घातलेले आहे. जिरेही चांगले फुलू द्यायचे तेलामध्ये, म्हणजे जिऱ्यालाचाही चांगला फ्लेवर डाळीमध्ये उतरतो. आणि 2 हिरव्या मिरचीचे काप घालायचे आहेत आपल्याला. हे ऑप्शनल आहेत. तर आता इथे परत आपण हिंग घालणार आहोत, कारण हिंग तेलामध्ये घातल्यामुळे डाळीला आणखीनही छान चव येईल. आणि इथे 10 ते 12 लसूण पाकळ्यांचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत ते घातलेले आहेत. कारण इथे दाल तडका तयार करत आहोत, त्यासाठी लसूणचं प्रमाण आपल्याला थोडं जास्त ठेवायचं आहे. आणि एक मोठा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे. आता यामध्येच आपल्याला अर्धा इंच आलं खिसणीवर छान असं मी खिसून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे. आणि अर्धा चमचा धने जाडसर असे कुटून घेतलेले आहे ते घातले. आता हे सर्व साहित्य छान कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे. कांद्याचा हलकासा रंग गुलाबी होईपर्यंत कांदा परतायचा, फार जास्त काळपट नाही करायचा. एकदा का कांद्याचा रंग बदलला की आपण यामध्ये मग पुढचं साहित्य घालणार आहोत. तर इथे बघा पहिल्यापेक्षा कांद्याचा हा रंग बदललेला आहे. तर अर्धा चमचा धना पावडर, अगदी 2 चुटकी एवढी हळद, त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला आणि इथे चवीनुसार आपण लाल तिखट घालणार आहोत. तर हे तिखट चवीला कमी तिखट असल्यामुळे इथे मी 2 चमचे यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे. यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा आपण घातलेली आहे. तर आता हे सर्व जे कोरडे मसाले आहेत ते छान या तेलामध्ये परतून घ्यायचे आहे कांद्याबरोबर आपल्याला. आता बघा यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. पण त्याआधी आपण इथे कोथिंबीर घालणार आहोत. तर इथे भरपूर अशी कोथिंबीर तेलामध्ये घालून घेतल्यानंतर ती आपल्याला परतून घ्यायची आहे. आता कोथिंबीर परतल्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. असं एक एक करत साहित्य घालायचं आणि छान असं ते खमंग भाजून घ्यायचं. तर इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक असा चिरून घेतलेला आहे. तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि टोमॅटो हलकासा शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो छान थोडासा नरम झाला असा की मग यामध्ये आपण जी शिजलेली तूर डाळ आहे ती घालून घ्यायची आहे आपल्याला. आता तुम्हाला कितपत पातळ घट्टसर हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. तर इथे कुकरमध्येच मी थोडं पाणी घालून घेणार आहे. जेव्हा आपण हॉटेलमध्ये डाळ तडका खातो तेव्हा त्याची कन्सिस्टन्सी ही थोडी घट्टसरच असते. पण घरी आपण आपल्या आवडीनुसार कमी अधिक प्रमाण करू शकतो. तर आता यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपण ही छान डाळ एकत्र करून घेणार आहोत. तर आता ही डाळ पूर्ण एकत्र करून झाल्यानंतर आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. तर बघा इथे डाळीची जी कन्सिस्टन्सी आहे ती मी या पद्धतीची ठेवलेली आहे. पण तुम्हाला यापेक्षा जर थोडी पातळ हवी असेल तर मग पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आता वरून चवीनुसार मी मीठ घालणार आहे. तर मीठ घातल्यानंतर आपण यामध्ये बघा पूर्ण छान एकत्र करून घेणार आहोत ही डाळ. तर आता आपल्या डाळीचा रंग तुम्ही बघू शकता. तर आता हॉटेलमध्ये जेव्हा आपण दाल तडका खातो तर त्यावर वरून तडका हा वेगळा दिला जातो. तुम्ही घरी जर या पद्धतीनेही करून खाऊ शकता. पण आपण यावर तडका घालणार आहोत. आता इथे पाव चमचा कसुरी मेथी आपण घातलेली आहे. कसुरी मेथीसुद्धा आपल्याला छान यामध्ये एकत्र करून घ्यायची आहे. तर आता आपण यावर तडका घालून घेणार आहोत. ही डाळ बघा अशीही दिसायला किती छान दिसत आहे. तर आता एका तडका पॅनमध्ये आपल्याला साजूक तूप 2 चमचे घालून घ्यायचं आहे. तुम्ही तेलाचाही वापर करू शकता, पण साजूक तुपामुळे दाल तडक्याला खूप छान चव लागते. आता तूप गरम झाल्यानंतर इथे अर्धा इंच आलं खिसणीवर खिसून घेतलं आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या
याचे असे बघा छोटे छोटे असे मी काप करून घेतलेले आहे, त्यामुळे ते प्रत्येक घासाला खाताना त्याची चव लागते. आता लसूण हलकासा सोनेरी रंग त्याला आला की आपण यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहोत. आपण हा झणझणीत असा दाल तडका तयार करत आहोत. त्यासाठी इथे तिखटाचं प्रमाण जे आहे ते थोडं जास्त ठेवलेलं आहे, पण चवीनुसार कमी अधिक करू शकता. आणि हे तिखट तसंही चवीला थोडं कमी तिखट असल्यामुळे मी जास्त घातलेलं आहे. आता छान हा तडका आपल्याला या डाळीवर घालून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता आपला अगदी हॉटेल स्टाईल नाही तर त्यापेक्षाही भारी झणझणीत चमचमीत असा दाल तडका तयार झालेला आहे. तर आता वरून छान भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपल्याला घालायची आहे. तर आता वाट कशाला बघायची, पटकन ताटामध्ये काढून घ्यायचा आणि ताव मारायचा. तर मंडळी, तुम्हाला आजच्या ह्या दोन्हीही रेसिपी कशा वाटल्या? तुम्हाला आजच्या ह्या दोन्ही रेसिपी थोड्या जरी आवडल्या असतील तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच छानशा उपयुक्त आणि घरगुती रेसिपीसोबत आपण पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.